मला वाटतं आठवड्यामधून एकदा तरी हा घरामध्ये नाश्ता बनला गेलाच पाहिजे. असंही आपण उडीद डाळ फक्त इडलीमध्येच खातो. पण नवीन-नवीन पदार्थ जर केले तर उडदाची डाळ आपल्या खाण्यामध्ये येते. आज ना आपण उडदाचे वडे आणि टोमॅटो रस्सम पाहणार आहोत किंवा सांबरही म्हणता येईल. अगदी हलके-फुलके पचायला सोपे असे उडदाच्या वड्याची रेसिपी आहे. तर इथं काय करायचं आहे, तर आपल्याला 3 टोमॅटो घ्यायचे आहेत. हे 2 ते 3 लोकांसाठी पुरेल इतपत होतं हे रस्सम. तर अगोदर आपण रस्समसाठी काय काय लागतं ते पाहूयात. तर टोमॅटो छान बारीक कापून घ्यायचे आहेत आणि टोमॅटोच असतं भरपूर असं आणि सांबर बी का म्हणते मी ते पुढे सांगते मी. तर इथं मी थोडंसं कोणाला आंबट आवडत नाही तर रस्समसाठी टोमॅटो आणि चिंचेचा वापर भरपूर असतो. आंबट असतं. घरामध्ये शक्यतो थोडंसं आंबट कमी लागतं. तर थोडीशी डाळ घालायची. तर एक छोटी वाटी डाळ घेतलेली आहे 100 ते 150 ग्रॅम आणि त्याच्यामध्ये एक टोमॅटो टाकायचं. पाणी आणि थोडी हळद टाकून छान डाळ शिजवून घ्यायची आहे. आता रस्समसाठी आपल्याला एक चटणी करून घ्यायची आहे. या चटणीमुळेच रस्समला आपल्या छान चव येणार आहे. इथं भिजलेल्या मिरच्या आहेत, थोड्या बेडगी मिरच्या आहेत आणि थोड्याशा आपल्या तिखट मिरच्या आहेत, चिंच आहे, कोथिंबीर टाकायची आहे त्याच्यात. थोडंसं लसूण आणि अद्रक पण टाकायचे. धने, जिरे, थोडेसे मिरे आणि अद्रक टाकून थोडंसं पाणी टाकायचं आणि बारीक अशी पेस्ट मिक्सरला करून घ्यायची आहे. यानंच चव वाढणार आहे आपल्या रस्समची. तर बघा इतपत अशी पाणी टाकून आपल्याला ही पेस्ट छान करून घ्यायची आहे. अशी मस्त लागते ना ही पेस्ट रस्सममध्ये. तर या पद्धतीनं झालेली आहे. घरामध्ये ना कोणाला जास्त आंबट आवडतं तर कोणाला कमी आंबट आवडतं. त्यामुळे ना टोमॅटो शक्यतो ना आंबट आवडत असेल तर आंबट थोडेसे घ्या, नसेल तर थोडेसे कमी आंबट असे टोमॅटो या रस्समसाठी वापरायचे आहेत. आता आपल्याला डाळ घेतलेली आहे मी इथं 250 ग्राम उडदाची. ही 4 घंटे मी पाण्यामध्ये भिजत घातलेली आहे. वेळ नसेल तर कोमट पाण्यामध्ये पण भिजू घातली तर 2 तासात छान भिजली जाते आणि पटकन आपला नाश्ता होतो. तर पाणी होता होईल तितकं कमी टाकून ही डाळ आपल्याला मिक्सरला एकदम बारीक वाटून घ्यायची आहे आणि पूर्ण डाळ म्हणजे मिक्सरचं भांडं छान असेल, चांगलं असेल, चांगलं बारीक होत असेल तर डाळ पूर्ण टाका. अद्रक, लसूण, कोथिंबीर, मीठ टाकून ही डाळ आपल्याला बारीक करून घ्यायची आहे. अगदी जशी दळल्यासारखी डाळ असते त्या पद्धतीनं दळून घ्यायची आहे. तर चांगली अशी पाणी टाकून जर डाळ दळली ना तर हे असं चिकटपणा येतो डाळीला आणि थोडंसं मोठं पाणी जास्त झालं ना काय होतं वडे तेलकट होतात आणि मग ते जास्त तेल पितात. मग ते हेल्दी होत नाहीत जास्त. होता होईल तितकं कमी पाणी टाकून हे आपल्याला डाळ अशी बारीक करून घेतल्यानंतर एका बाउलमध्ये असं छान फेटून घ्यायचे आहे. इथं आपल्याला इनो सोडा काहीच वापरायचं नाही. फक्त हे फेटण्यावरच आहे आणि यानेच आपले वडे छान आतून जाळीदार आणि बाहेरून क्रिस्पी होणार आहेत. फक्त थोडं 2-3 मिनटं छान फेटून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये हवा भरली ना तर वडे हलके-फुलके होतात आणि छान असे फुगतात. त्यामुळे या पद्धतीनं 2-3 मिनटं चांगलं फेटून घ्यायचं आहे. थोडंसं एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि थोडंसं एक छोटासा गोळा टाकून बघायचा. वर तरंगला की म्हणायचं आपलं बॅटर छान असं फेटलं गेलं आहे. बघा जर नाही छान फेटलं गेलं तर तळाशी जातं आणि छान असं फेटलं गेलं की असं तरंगतं वर. हलके असे आपले वडे तळल्यानंतर बनतात. हे बघायचं करून म्हणजे आपल्याला कळते की आणखीन आपल्याला फेटायचं आहे का नाही. तर आता छान फेटलं गेलं आहे. आता काय करायचं आपण रस्सम करून घेऊयात म्हणजे वडे गरम गरम झाले की आपल्याला पटकन घेता येतात खायला. तर रस्समसाठी आपल्याला 2 पळ्या तेल घेतलेलं आहे. जिरे टाकलेत मी. उडदाची डाळ टाकलेली आहे फोडणीसाठी. 3-4 मिरच्या आहेत. थोड्याशा तिखट मिरच्या घ्यायच्या आणि छान असा कढीपत्ता भरपूर टाकायचा आणि चांगला तडतडू द्यायचा आहे. छान असं तेलामध्ये मिक्स करायचं आहे आणि आपण जे टोमॅटो घेतलेले होते बारीक करून ते पण याच्यातच टाकायचं आणि आता इथं आपल्याला प्युरी करायची नाही. असंच तेलामध्ये परतवायचं आहे आणि रस्सममध्येच हे टोमॅटो छान तळले गेले पाहिजेत म्हणजे शिजले गेले पाहिजेत. तर आता आपण केलेली पेस्ट मसाल्याची ते पण टाकूयात. रस्सम मसाला घेतलेला आहे मी 2 चमचे छान असे कारण 3 ते 4 लोकं आरामात हे रस्सम खाऊ शकतात. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि छान हलवायचं आहे.
फक्त ना टोमॅटोचं रस्सम केलं तरी खूप छान लागतं, पण शक्यतो कोणी आंबट खात नाही. कुठल्या भागामध्ये आंबट चालतं, कुठं कमी चालतं, त्या पद्धतीनं करायचं आहे. तर इथं मी जी आपण डाळ शिजवून घेतली होती, ती बारीक केली आहे छान आणि ते त्याच्यामध्ये टाकलेली आहे फोडणीला. आणि आता भरपूर पाणी टाकायचं आहे. रस्सम थोडंसं पातळच असतं, त्यामुळं भरपूर पाणी टाकायचं. आणि जर तुम्हाला घट्ट आवडत असेल तर कमी पाणी टाका, पण रस्सम शक्यतो पातळच असतं. मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी पेस्ट होती, ते त्याच्यात पाणी टाकून मी आणखीन पाणी वाढवलेलं आहे. आणि थोडंसं कोथिंबीर टाकून छान आता आपल्याला त्याच्यातले टोमॅटो शिजेल इतपत हे आपल्याला असंच गॅसच्या फ्लेमवर ठेवून द्यायचं आहे मीडियम, आणि चांगलं शिजू द्यायचं आहे आता हे. तर बघा मस्त असं शिजलं जातं आणि छान चव उतरते टोमॅटोची त्याच्यामध्ये. आता वडे तळायला घेऊयात आपण. तर थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि तुम्हाला पाहिजे तसे आकाराचे छोटे मोठे वडे तुम्ही गरम तेलामध्ये सोडायचे आहेत. तेल अगोदर चांगलं गरम करायचं, गॅसची फ्लेम थोडीशी कमी ठेवायची. नाहीतर काय होतं, वरचा कव्हरच तळलं जातं आणि मध्ये तसंच कच्चं राहतं. अगोदर तेल गरम करायचं, वडे सोडताना थोडीशी फ्लेम कमी करायची आणि त्याच्यात वडे सोडायचे असे. आणि थोडंसं तळल्यासारखं वाटलं तरच हलवायचं. बाहेरून थोडासा गोल्डन कलर आला पाहिजे तरच आतून जाळीदार असे आपले वडे बनतात आणि बाहेरून एकदम क्रिस्पी होतात. या पद्धतीने तळायचं. जास्त पांढरे काढायचे नाहीत, थोडेसे गोल्डन अशा कलरवर हे वडे काढायचे आहेत, म्हणजे छान कुरकुरीत असे वडे होतात आपले. बघा या पद्धतीने मी हे वडे तळलेले काढलेले आहेत. आणि दुसरा घाणा करताना पण त्याच पद्धतीनं तळून घ्यायचं आहे. परत तेल जास्त गरम होतं, थोडंसं कमी करायची फ्लेम गॅसची आणि हे वडे त्याच्यात सोडायचे. सगळे वडे असेच तळून घ्यायचे आहेत. गरम वडा जरी तुम्ही फोडून पाहिला ना तर छान आतून जाळीदार झालेला असतो आणि बाहेरून क्रिस्पी, आणि थंड झाल्यानंतर आणखीन तो वडा छान शिजला जातो. आता हा गरमच आहे तरी पण एकदम स्पॉन्जी असा वडा आपला आतून झालेला आहे आणि बाहेरून एकदम कुरकुरीत हे वडे झालेले आहेत. सुट्टीच्या दिवशी या पद्धतीनं वडा रस्सम नक्की करून बघा. मुलांना तर मेजवानीच आहे याची. गरम गरम रस्सम आणि गरम वडे खाण्यात वेगळीच मजा येते. त्यामुळे आठवड्यातून एकदा ही रेसिपी घरामध्ये बनली गेली पाहिजे. इतकी टेस्टी आणि चविष्ट लागते. आता गरम रस्सम घ्यायचा आहे एका बाउलमध्ये आणि त्याच्यात वडे असे टाकून खायचे आहेत. तुम्हाला ही रेसिपी आवडली ना तर एक कमेंट नक्की करा. जाता जाता लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करायला विसरू नका. भेटूयात अशा छान छान व्हिडिओ रेसिपीजमध्ये. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. तर चला भेटूयात अशाच नवीन नवीन रेसिपीजमध्ये.